घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक कोंडीचा माजी आमदार राजू पाटील यांना देखील फटका बसला। वाहतूक कोंडीमध्ये अडकलेल्या अँब्युलन्स चालकाला रॉंग साइडने गाडी चालवावी लागली। रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे ही मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। तर घोडबंदर परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। याचा फटका माजी आमदार राजू पाटील यांना देखील बसला आहे। ट्रॅफिकचा फटका या ठिकाणी बसलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहेत। दादा थोडे मागे सरका मला। दादा, ट्रॅफिक कोंडी झालेली, नागरिकांना नाहक त्रास होतो। तुम्ही राज ठाकरे साहेबांचं भाषण ऐकायला लागले, योगा तुम्हाला नाहक त्रास होतो, तो भाग वेगळा। मात्र हा रस्ता नेहमीच ट्रॅफिक कोंडीने त्रासलेला असतो, लोकांना वैताग होतो, काय सांगाल? नाही, नेहमीच आहे। तुम्ही बघाल की मोठमोठ्या प्रकल्पांवर भरमसाठ खर्च केला जातो। असं तुम्ही बघितलं, हाच रस्त्याचा जो टनेल खोदायचं चाललेलं आहे, त्याच्यात जवळजवळ 3,000 कोटीचा भ्रष्टाचार झालेला हायकोर्टाने ताशेरे ओढले आणि ती निविदा मागे घ्यावी लागली। आणि अशा प्रकारे जो भ्रष्टाचार चालले, मोठे मोठे प्रोजेक्ट आणतात, परंतु ज्या बेसिक पाया सुविधा द्यायला पाहिजे, जे चालू आपले रस्ते आहेत ते थोडे रुंदीकरण करून किंवा त्याच्यानी कसा दिलासा देता येईल। इथे एक तर ट्रॅफिकवाले काही नियम पाळत नाहीत। इथे जो ट्रॅफिक